Hello students, today we are discuss about protein. So student, you know that just as stones and bricks are the building block need for a wall, protein are the building block of our body. तुम्हाला माहिती आहे, जर आपल्याला भिंत बांधायची असेल तर आपल्याला दगड किंवा विटांची गरज पडते. सेम आपली बॉडीला जर आपल्याला बांधायची असेल तर आपल्याला प्रोटीनची गरज असते. बरोबर आहे. द बॉडी अंडरगोज बिअर अँड टिअर कंटिन्युअसली. आपली जी बॉडी आहे ती कंटिन्यू काय होते, काहीतरी आपण जेव्हा काम करतो तेव्हा त्यामध्ये काहीतरी कंटिन्यू काय होते, झीज होते. आपल्याला काही काम करत असताना छोटे मोठे थोडीशी इंजरीज होतात. द हिलिंग अँड रिपेअर ऑफ अवर बॉडी. जेव्हा आपल्याला काहीतरी लागून जाते, आपल्याला ब्लड निघतो, त्यामधून काहीतरी प्रॉब्लेम होते, त्यामध्ये आपली बॉडी स्वतः त्यामध्ये हिलिंग आणि जे रिपेअर आहे ते करून घेते. प्रोटीन आर नेसेसरी फॉर दिस पर्पज. सो त्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते. प्रोटीन आर रिक्वायर्ड इन प्लेंटी ड्युरिंग द ग्रोईंग इयर ऑफ अ पर्सन्स लाईफ. जेव्हा आपली शरीराची वाढ होते तेव्हा आपल्याला प्रोटीनची गरज जास्त असते. आता भरपूर अशी चीजे आहे. फॉर एक्झाम्पल भरपूर दाल, पल्सेस, ग्राउंडनट्स, मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट लाईक योगर्ट, खोया, पनीर, एग, मीट, फिश यामधून आपल्याला प्रोटीन मिळत असते. आणि प्रोटीन आपण जेव्हा दररोज आपली डाएटमध्ये भरपूर प्रकारची डाळी खातो किंवा दुधाचे पदार्थ खातो तेव्हा त्यामधून आपल्याला काय होते तर प्रोटीन भेटत असतो. आवर बॉडी रिक्वायर कार्बोहायड्रेट, फॅट अँड प्रोटीन इन लार्ज प्रपोर्शन. आपली बॉडीला कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन हे लार्ज प्रपोर्शनमध्ये लागतात आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, मॅक्रोन्यूट्रिएंट्स. आता मॅक्रोन्यूट्रिएंट्स कोणकोणते झाले, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन. कारण हे जे तिघी आहे कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन हे आपल्याला जास्त अमाऊंटमध्ये लागतात. मग नेक्स्ट ॲडिंग आहे विटॅमिन्स अँड मिनरल्स. आता काय हे विटॅमिन्स आणि मिनरल्स. इन ॲडिशन इन द मॅक्रोन्यूट्रिएंट्स वी नीड सर्टन फूड कॉन्स्टिट्यूट इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. काही पदार्थ असे आहे जे आपल्याला स्मॉल क्वांटिटीमध्ये लागतात, त्यांना आपण काय म्हणतो, मायक्रोन्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्स 3 आहे, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन हे आपल्याला जास्त अमाऊंटमध्ये लागतात. मायक्रोन्यूट्रिएंट्स, विटॅमिन आणि मिनरल्स हे आपल्याला कमी अमाऊंटमध्ये लागतात. सो स्टुडंट, आता विटॅमिन्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. द डिफरंट विटॅमिन्स आर नेम्ड युजिंग लेटर ऑफ अल्फाबेट. आपल्याला ते अल्फाबेटमध्ये तुम्हाला माहिती आहे विटॅमिन ए, बी, सी, डी, ई अँड के हे खूप इम्पॉर्टंट विटॅमिन्स आहे. वी नीड विटॅमिन इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. नॉर्मली आपल्याला जे विटॅमिन्स आहे ते खूप कमी प्रमाणात लागतात. अ लेक ऑर डिफिशियन्सी ऑफ एनी विटॅमिन रिझल्ट इन सिरियस डिसऑर्डर. पण जर आपल्याला यांची कमतरता झाली, डिफिशियन्सी झाली तर खूप मोठे डिसऑर्डर किंवा प्रॉब्लेम्स आपल्याला होतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला विटॅमिन एची कमी झाली असेल तर नाईट ब्लाइंडनेस हे असू शकतो. डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी, विटॅमिन डीची कमी झाली तर तुमचे जे बोन्स आहे ते खूप वीक होऊन जातात. विटॅमिन गिव्ह अस द ॲबिलिटी टू रेसिस्ट डिसीज. विटॅमिन काय करतात, हे विटॅमिनमुळे आपल्या शरीराला रोगांची जे प्रतिकारक करण्याची शक्ती आहे ते आपल्याला मिळते. मग नेक्स्ट साईड आहे मिनरल. आता मिनरल म्हणजे काय तर आयरन, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आर एक्झाम्पल्स ऑफ मिनरल्स दॅट आर एसेन्शियल फॉर द बॉडी. हे आपली बॉडीसाठी काय आहे तर खूप गरजेचे आहे. शरीराला त्यांची गरज अल्प प्रमाणात असली तरी अनेक अत्यावश्यक क्रियांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे आयरन इज नेसेसरी फॉर कॅरी ऑक्सिजन. जे आपली बॉडीमध्ये आयरन आहे तो काय कॅरी करतो, ऑक्सिजनला, आणि मग तीच ऑक्सिजन आपली बॉडीचे प्रत्येक पार्टमध्ये काय होते तर सर्क्युलेट होते. म्हणजे आपल्याला जर आयरन आपली बॉडीमध्ये कमी असेल तर जे ऑक्सिजन आहे ते कोणी ट्रान्सपोर्ट करणार आहे. मग आपल्या शरीरामध्ये जर तुम्हाला आयरनची कमी झाली तर तुमची बॉडीमध्ये ऑक्सिजनची सुद्धा कमी होणार आणि त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू वीकनेस वागणार, तुम्हाला थकवा असा होणार आणि ज्यालाच आपण काय म्हणतो अनिमिया. तर अनिमिया म्हणजे काय, आयरनची डिफिशियन्सी. द मिनरल कॅल्शियम मेक आर बोन्स स्ट्रॉंग. जे मिनरल्स आहे म्हणजे की कॅल्शियम आहे तो काय करतो, आपली जे बोन्स आहेत त्यांना स्ट्रॉंग करतो.
जर जे स्ट्रॉंग आपली जे बोन्स आहे ते झाली नाही तर काय होणार, आपल्याला प्रॉब्लेम होणार, आपला जे शेप आहे तो खराब होणार. आधी नॉर्मली जे डिफरंट टाईप्सचे फ्रूट्स आहे, व्हेजिटेबल्स आहे, कडधान्य यामधून आपल्याला काय भेटतं तर हे जे आहे तुमचे विटॅमिन आणि मिनरल्स भेटत असतात. त्यानंतर all sorts of vitamin and minerals. That's why as far as possible we should eat fruits with their skin. म्हणून जे पण आपण फळ खातो ते आपल्याला अगदी फळ साडीसकट खायची असते है ना. तसेच पिठातील जे कोंडा आहे ते पण चाडून फेकायचं नसतो. आता नेक्स्ट हेडिंग आहे बॅलन्स्ड डाएट. आता बॅलन्स्ड डाएटचा अर्थ काय, व्हॉट डू वी टेल अबाउट आवर सेल्फ वेन वी से आय एम फिट अँड फाईन. जर आपण असं म्हणत असेल की मी अगदी व्यवस्थित आहे, उत्तम आहे माझी कंडिशन, तर त्या बाबतीत काय आहे तो आपला म्हणणं. बिईंग फिट अँड फाईन मीन्स दॅट वी हॅव इनफ स्टँड एनर्जी टू स्टडी. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की मी फिट अँड फाईन आहे म्हणजे की माझ्यामध्ये एवढी स्ट्रेंथ आहे, एवढी एनर्जी की मी बरोबर स्टडी करू शकतो, मी खेळू शकतो, मी कोणतेही टास्क अगदी इझिली करू शकतो, माझी जे बॉडी आहे जे प्रॉपरली ग्रो करते आहे, अँड वी डू नॉट फॉल इल एव्हरी नाव अँड दॅम. म्हणजे मी परत आजारी पडत नाही, वारंवार आजारी पडत नाही, ते म्हणजे की तुमची जी प्रकृती आहे ती उत्तम आहे. वी ऑल विश टू बी इन गुड हेल्थ. आपली प्रकृती उत्तम राहावी असे सर्वांनाच वाटते. अशी परिस्थिती राहण्यासाठी जे पर्टिक्युलर जे सबस्टन्स आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन अँड मिनरल हे राईट क्वांटिटीमध्ये आपले आहारामध्ये पाहिजे. जर हे प्रत्येक वस्तू आपले आहारामध्ये एक फिक्स प्रपोर्शनमध्ये राहिली तर त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स डाएट. म्हणजे बॅलन्स डाएटची काय डेफिनेशन आली, अ डाएट विच प्रोव्हाइड ऑल दिस कॉन्स्टिट्यूट इन द राईट क्वांटिटी इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. ओके, तर हे काय होतं तुमच्या बॅलन्स डाएट. इथे तुम्हाला एक चार्ट दिसतोय. फूडमधून काय आहे, एनर्जी गिव्हिंग फूड्स असतात, बॉडी बिल्डिंग फूड्स असतात, फूड नेसेसरी फॉर बॉडीली प्रोसेस अँड रेसिस्टन्स टू डिसीज. आता एनर्जी गिव्हिंग फूड कोणकोणते, कार्बोहायड्रेट आणि फॅट. बॉडी बिल्डिंग फूड्स कोणते तर प्रोटीन, जे आपली बॉडीला अल्प प्रमाणात लागतात पण खूप आवश्यक आहे ते काय आहे तर विटॅमिन आणि मिनरल. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण दुसरा डिस्कस करूया.